8 दिवसामध्ये आम्ही साधारण गणपती गेला सप्टेंबरमध्ये की साफसफाई चालू करतो. म्हणजे पहिलं औषध मारणं, कट्टर मारणं, त्याच्यानंतर ट्रॅक्टर ट्रॅक्टर आणून पूर्ण हे नांगरून वगैरे केल्यानंतर नंतर हे आपलं मल्चिंग करतो. माणसं बोलून खत बीत घालून वरती मल्चिंग करून झालं की मग आम्ही रोप लावत नाही, बी लावतो. बी लावली की नंतर साधारण 4थ्या दिवसापासून दिसायला सुरू होतं आणि साधारण 60 दिवसामध्ये हे पीक तयार होतं. पण 60 दिवसामध्ये आम्हाला वन्य प्राण्यांपासून खूप त्रास होतो. खूप त्रास म्हणजे आता बघितलं तर तुम्ही आता इथे आलात, बघितलं या ठिकाणी किती खाली आहेत ते. आता रात्री पण आमच्याकडे खाऊन गेले आहेत गौरडे असे. पण गौरड्यांपासून संरक्षण किंवा हे डुकरं वगैरे म्हणजे रानटी जनावरं खूप त्रास देत आहेत आम्हाला. पण त्याचं असं बघितलं तर सरकारकडून कायच नाही फायदा आम्हाला. म्हणजे साधं सांगितलं तर बघायला पण येत नाहीत. पाडगावामध्ये म्हणजे जे आता या ठिकाणी पहिली ज्या दिवाळी झाल्यानंतर पहिली कळंगणं सुरू होतात ना, ही आमच्या पाडगावामध्ये. पाडगावामध्ये मराठवाडीमध्ये मराठवाडीमध्ये आमचे जवळजवळ मराठवाड्यामध्ये आम्ही परब आहोत, ते मराळ आहेत, राऊळ आहेत, हे सगळेजण आम्ही कळिंगडाची लागवड करतो मोठ्या प्रमाणात. आणि पहिली पाडगावामध्ये सुरुवात होते कळिंगडाला. साधारण म्हणजे आता इथे आपल्या ह्याच्या सावंतवाडी पूर्ण म्हणजे धारापासून पुढे तिथून गोवापासून आता रत्नागिरीपर्यंत ते पाठवतात. गोव्याला सध्या मोठ्या प्रमाणात जातात पहिली काय.